व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज नवरात्रीची 5वी माळ आहे आणि स्कंदमाता देवीचा आजचा दिवस असणार आहे। तर आजचा दिवस माझी एक सेवा आहे, तर त्या सेवेसाठी मी माझी जी कामं आहे ती पटापट आटोपून घेतलेली आहे। सकाळी उठल्यापासूनची जेवढी कामं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक आधी वेळेत झाला की मग बाकीची कामं आपण करण्यासाठी फ्री होऊन जातो। तर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आजची माझी एक खूप महत्त्वाची सेवा आहे। ती सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीची सेवा। जे दुर्गा सप्तशतीचा जो पाठ असतो तो मी आता करायला बसणार आहे। आणि ह्या वेळेला दुपारी करण्याचं कारण असं की सकाळी खूप गडबड असते, कोणी ना कोणी ये जा करत असतं किंवा खूप डिस्टर्बन्स असतो, दुपारी कोणी डिस्टर्ब करायला येत नाही। त्यामुळे मग मी आता माझी सगळी कामं आटोपली आणि मी आता दुर्गा सप्तशतीचा जो पूर्ण ग्रंथ आहे त्याचं पारायण मी आता करणार आहे। त्यासाठी मी साडी वगैरे पण घातलेली आहे। खरं तर मला लाल कलरची साडी घालायची होती पण ती खूप हेवी आहे। मला असं थोडीशी अशी पातळ अशी फॅब्रिकवाली साडी बरी पडते बसून, म्हणजे कम्फर्टेबली वाचता यावं म्हणून। तर आता मी ती सेवा करायला बसणार आहे आणि साधारण मला 2 ते 2.5 तास लागू शकतात, कारण मी मागच्या वर्षी पाठ केला होता, त्यानंतर परत केलाच नाहीये, मागच्या नवरात्रीत केला होता। आणि खरं तर सगळे मला बोलले होते की मंगळवारी कर वगैरे, उद्या देवीचा वार आहे, पण असं काही नाही। मला वाटतं नवरात्रीतले सगळेच दिवस खूप खूप छान असतात, खूप भारी असतात, स्पेशल असतात, देवीचेच असतात। त्यामुळे मग कोणत्याही दिवशी आपण देवीची सेवा केली तरी चालते। आणि उद्या न करण्यामागचं कारण म्हणजे मंगळवारी आमचं मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून आम्ही कुंकुमार्चनची सेवा करणार आहे। आम्ही असं माझ्याच घरी कुंकुमार्चनची सेवा करणार आहोत। तर तो सुद्धा व्लॉग मी नक्की बनवायचा प्रयत्न करेन आणि तुमच्याशी नक्की शेअर करेल। तर आता मी सेवेला सुरुवात करते दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर आता माझी पोथी वाचून झालेली आहे आणि एकदम व्यवस्थित छानपैकी माझी पोथी वाचून झाली आहे। मी 2:15 वाजता बसली होती आणि आता 4:15 झालेत, तर साधारण मला 2 तास लागले पूर्ण पोथी वाचण्यासाठी। एकूण 13 अध्याय असतात, पण त्याची जी सुरुवात आहे ती देवीचे विविध स्तोत्र असतात, ते सर्व स्तोत्र आधी वाचावे लागतात। अर्गला स्तोत्र, कवच, देवीचं जे कवच आहे ते वाचावं लागतं, कीलक स्तोत्र आहे ते वाचावं लागतं। तर सुरुवातीला आधी हे सर्व स्तोत्र वाचावे लागतात आणि मग त्यानंतर जे मेन अध्याय आहेत त्यांची सुरुवात नंतर होते। त्यामुळे मग ते कवच आणि ते सर्व वाचायला जरा वेळ लागतो। पण एकदा कथा वाचायला जेव्हा आपण म्हणजे अध्याय वाचायला जेव्हा आपण सुरुवात करतो ना, इतकं छान वाटतं, इतकं प्रसन्न वाटतं। ती एक प्रकारची स्टोरी आपण अनुभवतोय असं वाटतं, कारण देवीने कशा प्रकारे जे दुष्ट राक्षस होते त्यांना कशा प्रकारे मारलं आणि कशा प्रकारे देवतांचा विजय झाला देवीच्या ह्या सर्व युद्धामुळे। तर हेच त्या सर्व अध्यायामध्ये दिलेलं आहे। तर इतकी सुंदर स्टोरी आहे, वाचताना इतकं अजिबात मला कंटाळा नाही आला, फक्त थोडेसे पाय दुखत होते एका जागी बसून बसून आणि मला अशी भीती वाटत होती की मध्ये काही डिस्टर्बन्स वगैरे नको यायला। पण एक पार्सल आलं, पण ते माझी क्षमा प्रार्थना सुरू होती, म्हणजे एंड माझा जवळपास आलेला होता तेव्हा ते पार्सल आलं। नशीब मला डिस्टर्ब काही झालं नाही आणि आई भगवतीने माझ्याकडून कोणतंही डिस्टर्बन्स शिवाय माझ्याकडून करून घेतलं व्यवस्थित। तर ही आईचीच कृपा आहे। तर अशा प्रकारे माझ्याकडून एकदम छान असं दुर्गा सप्तशतीचं पारायण आज पूर्ण झालेलं आहे।
टोटल 13 अध्याय असतात आणि 13चे 13 अध्याय तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा तो एक पाठ होतो. तर काही लोक या 9 दिवसामध्ये 14 पाठ करतात, काही लोक 9 पाठ करतात. तर तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही हे पाठ करू शकतात. तुम्हाला एक पाठ जमतो तर एक पाठ करू शकता तुम्ही. ज्याप्रमाणे तुमची सेवा असेल त्याप्रमाणेच तुम्हाला आई भगवतीची कृपा सुद्धा मिळते. आणि मी दरवर्षी नवरात्रीत एक पाठ करते, त्यामुळे मी ह्यावेळेसही एक पाठ केला. आणि आता मला खूप छान वाटलं ही सेवा करून. खूप मन असं प्रसन्न आणि शांत झाल्यासारखं वाटतं जेव्हा आपण देवाची कोणतीही सेवा करतो तेव्हा. कारण त्या ज्या लहरी असतात, ते जे व्हायब्रेशन्स असतात, जे भगवंताच्या सानिध्यात जेव्हा आपण बसतो आणि काही असे पवित्र ग्रंथ वगैरे जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते पवित्र ग्रंथाचे जे व्हायब्रेशन्स असतात ते आपल्याला हिट करतात आणि आपलं मन पण त्यामुळे शांत होतं असं मला वाटतं. तर आता माझं झालेलं आहे वाचून आणि आता माझा योगा क्लास आहे, तर मी आता योगा क्लासला जाणार आहे. तिथून आल्यानंतर माझी उरलेल्या ज्या रोजच्या सेवा असतात त्या पण करायच्या आहेत. कारण नवरात्रीचा हा जो पिरियड असतो तो खूप पवित्र असा पिरियड असतो आणि ह्या दिवसांमध्ये जेवढी जास्त जमेल तेवढी सेवा आपल्याला देवीची करायला हवी असं मला वाटतं. अजून मला ओटी सुद्धा भरायला जायचं आहे, पण आज नाही जाणार आहे मी. उद्या मंगळवार आहे तर उद्या ओटी भरायला जाणार आहे. आणि आमच्या घराजवळच गावदेवी मातेचं मंदिर आहे, तर मी शक्यतो तिथेच जाईल ओटी भरायला माझ्या मैत्रिणींसोबत. तर तो सुद्धा व्लॉग मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल तुमच्याबरोबर. आमच्या दारातली ही रांगोळी बघा किती सुंदर आहे. मी नाही काढली आहे, आमच्या बाजूला जे ताई राहतात ना त्यांच्या मुलीने काढली आहे आणि ती रोजच नवरात्रीत छान छान रांगोळ्या काढते. तर संध्याकाळ झालेली आहे आणि माझी नेहमीची कामं स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. क्लासवरून आल्यानंतर मी थोडीशी फ्रेश झाली, चहा वगैरे घेऊन लगेच स्वयंपाक करायला सुरुवात केली. स्वयंपाक जास्त काही नाही, फक्त मेथीची भाजी करायची होती मला, कारण सकाळचा स्वयंपाक बऱ्यापैकी होता म्हणून फक्त मेथीची भाजी येताना आणली होती क्लासवरून येताना. तर ती भाजी म्हटलं करूया गरम गरम. आणि मला अशीच मेथीची भाजी खूप आवडते तेलातली वगैरे. आमच्याकडे तेलामध्ये करून मग त्यावरून शेंगदाण्याचा कूट घालण्याची पद्धत आहे. काही लोक कांदा घालून सुद्धा करतात, तर काही लोक मुगाची डाळ घालून सुद्धा करतात, पण मला अशा पद्धतीची आवडते शेंगदाण्याच्या कूटवाली. कधी कधी मुगाच्या डाळीवाली सुद्धा मी करते. आज ना योगा क्लासमधून आल्यावर ना मला खूपच कंटाळा आला होता, काहीच करावं वाटत नव्हतं. कदाचित मी आज दुपारी झोपली नाही ना, माझी सेवा सुरू होती, तर त्यामुळे मला थोडंसं डल वाटत असेल. आणि असं पण माझी तब्येत जरा 3-4 दिवसांपासून बरी नाही आहे, म्हणून कोणता व्हिडिओ पण येऊ शकला नाही. तर मी योगा क्लासून आले, चहा घेतला आणि जेव्हा माझा चहा घेतला मग मला थोडंसं बरं वाटलं. आणि स्वयंपाक तर काही करायचं नव्हतं, सकाळी डाळ भात आणि चपाती भाजी केली होती, पण आता फक्त एक भाजी मेथीची भाजी बनवायची होती, तेवढी मी बनवली आहे. तर आता काही काम नाही आहे, फक्त देवीची आरती करायची, तेवढी देवीची आरती करून घेते. पण मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची. जेव्हा मी आई भगवतीच्या सेवेला बसले होते ना, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना की एकदम लास्टला माझं क्षमापान स्तोत्र चालू होतं, म्हणजे माझा ग्रंथ वाचून संपणारच होता, 1च मिनिट बाकी होता आणि तेवढ्यात पार्सल आलं. तर ते पार्सल काय होतं मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर हे बघा, फ्लिपकार्टवरून हे पार्सल आलेलं आहे आणि हे ब्लाऊज मी बरेच दिवस झाले माझ्या विशलिस्टमध्ये होतं हे ब्लाऊज. खरं तर मी रेडीमेड ब्लाऊज कधी घेत नाही, मला ते शिवून प्रॉपरली आपल्या मेजरमेंटप्रमाणे शिवलेले ब्लाऊजच खूप आवडतात. पण हे ब्लाऊज मला आवडलं होतं आणि नवरात्रीमध्ये, एक मिनिट मी तुम्हाला काढून दाखवते. आणि नवरात्रीमध्ये अशा टाईपचे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात. आपल्याकडे जर स्कर्ट असेल, आणि तुम्हाला ते मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं की मी स्कर्ट पण घेतलेले आहेत विकत, तर म्हटलं हा ब्लाऊज त्या स्कर्टवर जाऊ शकतो. एकदम सुंदर याला फॅब्रिक जे आहे ना ते एकदम सुंदर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही वस्तू जेव्हा मी ऑनलाईन मागवते तेव्हा मी सगळ्यात आधी फॅब्रिक बघत असते की फॅब्रिक जर मला आवडलं तर त्याच्यानंतर मग डिझाईन सगळं माझ्यासाठी नंतर असतं. सगळ्यात आधी मला फॅब्रिक आवडलं पाहिजे, कारण आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो कोणत्याही कपड्यामध्ये तेव्हा ते कपडा जर आपल्याला आपल्या बॉडीला जर कम्फर्टेबल जर आपल्याला फील नसेल करून देत तर ते मला असं वाटतं आपले पैसे वेस्टेज आहे त्यामध्ये. मग काय उपयोग ना, आपण एवढे पैसे घालून जर आपल्याला कम्फर्टेबल फॅब्रिक मिळत नसेल तर सगळ्यात आधी माझं लक्ष फॅब्रिकवरच असतं. आणि याचं फॅब्रिक जे आहे ते एकदम सुंदर आहे, एकदम स्मूथ आहे. आणि हे ब्लाऊज पण एकदम स्टायलिश आहे. माझ्याकडे स्लीवलेस ब्लाऊज नाही आहे, एक पण ब्लाऊज माझ्याकडे स्लीवलेस नाही. मी नाही घालत स्लीवलेस ब्लाऊज, मला एवढं काही आवडत नाही. पण म्हटलं आपण हे एक ऑर्डर करून बघूया. आणि याला असं छान पुढे नेट दिलेलं आहे, म्हणजे ब्लाऊज असं वेअर केल्यानंतर इथून असं बोट नेक आहे याला
आणि इथे नेट असं लो नेक आहे आणि नेट आहे आणि हा घातल्यावर खूप सुंदर दिसतो, पण हा फ्री साईज आहे तर मला याची थोडीशी फिटिंग करून घ्यावी लागणार आहे. आणि याला स्लीव्स पण दिलेले आहेत आतमध्ये, मग जर तुम्हाला जर फिटिंग करायची असेल, स्लीव्स लावायचे असतील तर लावू शकता तुम्ही. आणि आतमध्ये पण असं अस्तर पण खूप चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे आणि पॅडेड आहे हे ब्लाऊज, म्हणजे पॅडेड, हल्ली पॅडेडच घालतात सगळेजण, म्हणजे प्रॉपर शेप पण आपला दिसतो. आणि बॅकला याला अशी थोडंसं बॅकला पण डिझाईन दिलेली आहे, म्हणजे जेव्हा आपण बॅकला ब्लाऊज हुक आहेत ना ते बॅकला दिलेले आहेत. हे बघा इकडे हुक दिलेले आहेत, म्हणजे जे हुक आहेत ते बॅकला येणार असेल. मी लावून दाखवते तुम्हाला. घातल्यावर तर खूप सुंदर दिसतो, पण मी फिटिंग नाही केलंय म्हणून तुम्हाला आता घालून नाही दाखवत. उद्याच्या ब्लॉग, परवाच्या ब्लॉगमध्ये मी घालून दाखवेल तुम्हाला की ब्लाऊज कसा दिसतोय. आणि मी अजून गरबाला कुठेच गेली नाही, कारण माझी तब्येतच खूप डाऊन होती, त्यामुळे मी कुठे गरबा खेळायला सुद्धा गेली नाहीये. तर जेव्हा गरबाला जाईल तेव्हा मग मी हे ब्लाऊज घालून जाईल. याच्यावर ओढणी पेअर केली की झालं. हे बघा मागून हे असं येणार आणि याला इथे नॉट पण दिलेली आहे बांधण्यासाठी. तर खूप स्टायलिश आहे हे ब्लाऊज, मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. मला तर खूप आवडलं. जर तुम्हाला आवडलं असेल हे ब्लाऊज तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस एकदम सुंदर गेलेला आहे. माझ्या मनाप्रमाणे माझी आज सेवा झालेली आहे आणि थोडीशी तब्येत डाऊन होती, पण माझी सेवा अखंडपणे आई भगवतीने करून घेतली. याबद्दल मी खरंच खूप धन्य वाटतं मला की आई भगवतीने व्यवस्थितपणे सेवा करून घेतली आहे. तर असा होता माझा आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, कारण मी कुंकुमार्चनचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आम्ही सर्व मैत्रिणी मिळून घरातल्या घरात कुंकुमार्चनची पूजा आणि सेवा करणार आहोत. म्हणजे आमच्या सर्वांकडे टाक आहेत, पण ते टाक आपण हलवू शकत नाही. नवरात्रीमध्ये देव घटी बसलेले असतात, त्यामुळे आपण खरं तर टाकावरच करायचं असतं, किंवा तुम्ही श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. तर माझ्याकडे जे टाक आहे ते घटी बसलेले आहे, ते मी हलवू शकत नाही, म्हणून माझ्याकडे जे श्रीयंत्र आहे त्यावर मी उद्या कुंकुमार्चन करणार आहे. तर माझ्या काही मैत्रिणी सुद्धा येणार आहेत आणि आम्ही सर्वजणी मिळून कुंकुमार्चनची सेवा करणार आहोत. तर तो व्हिडिओ सुद्धा मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे, तेव्हा नक्की व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंट करून कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि अशीच साथ देत राहा. तुमचे एक लाईक, कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, हे कधीच विसरू नका. आणि व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, अर्धा किंवा असं पळून नका बघत जाऊ, कारण आम्हाला कळतं, यूट्यूब आम्हाला नोटिफिकेशन पाठवतं की कोणते लोक व्हिडिओज बघतात आहे, कोणते नाही बघत आहे, किंवा कोणती लोक पळून बघतात, मेल किती पर्सेंट बघतात, फिमेल किती पर्सेंट बघतात, हे सर्व नोटिफिकेशन्स आम्हाला मिळतात. तर असं बघण्यात आलंय ना की सबस्क्राईब केलेले लोक पण बघतात आहे आणि नॉन सबस्क्राईब केलेले पण बघतात. पण जे लोक बघतात ते त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, कारण नॉन सबस्क्राईब जास्त बघतात आहे पण ते सबस्क्राईब करत नाहीये. तर प्लीज तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर असा होता आजचा व्लॉग. चला मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.